प्रथम नाणेफेकी जिंकली होती या ठिकाणी बाबदेवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि क्षेत्ररक्षण करताना पण पाहू शकाल पहिले षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती रोशन बसमा पण पाहू शकाल स्ट्राईक एंडवरती पण पास होय किसन डुमणे हा फलंदाज पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन पहिला चेंडू आपण पाहू शकाल रोशन या गोलंदाजा पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज पण पाहू शकाल फलंदाज किसन डुमणे स्ट्राईक एंडवरती पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन पहिल्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहू शकाल रोशन बसमा या गोलंदाजा लाखू टप्प्याचं होतं मात्र पहिल्या चेंडूवरती बॅटिंग साइड एज या ठिकाणी आपण पाहू शकाल यष्टीरक्षकाने केली चूक महत्वाची विकेट होते आपण पाहू शकाल किसन डुमणे ज्या फलंदाच्या नावावरती हा संघ ओळखला जातो त्या फलंदाजाची इथे जल सोडली जाते आणि एक धाव इथे वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाचा अकाउंट ओपन केलं जाते आपण पाहू शकाल धोदाणी या संघाचं एक या धावसंख्येवरती मात्र नवीन फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवरती श्याम हा फलंदाज स्ट्राईकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये किसन डुमणे या फलंदाजाची एक झेल सोडली आहे मात्र या झेलची किंमत मोजावी लागेल का बाबदेवाडी टीमला पण निश्चित पाहू शकाल कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ज्या फलंदाजाची झेल सोडली जाते तो फलंदाज आक्रमक मात्र ठरतो मैदानाच्या आतमध्ये यावेळी बॅटला ब्राईस झाला होता चेंडू शतरक्षक चेंडू काले आपण पाहू शकाल पंच निश्चित आमच्यापर्यंत पोहोचतील या ठिकाणी बाईकच्या स्वरूपात इथे एक धाव कंप्लीट केली जाते जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला फर्स्ट स्लिपचं क्षेत्ररक्षक आपण पाहिला शालिकच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि एक धाव इथे वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावीने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे दोन या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल दोन धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असणारा सायनाथ क्रिकेट संघ दोताणे हा संघ आपण पाहतोय आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा टीम आपण पाहतोय बाबदेवाडी हा संघ मात्र बाबदेवाडी संघाचा विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये भन्नाटे फॉर्म मध्ये असलेला संघ आपण पाहू शकाल यावेळी रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पंच आपल्याकडे निश्चित या ठिकाणी आपण पाहू शकाल निर्धाव चेंडू फेकला जातोय यावेळीचा चेंडू मात्र डॉट चेंडू येतोय जबरदस्त गोलंदाजी पीएमचं षटक आहे पीएमच्या षटकामध्ये कोणत्या प्रकारे गोलंदाजी करावी याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल रोशन बसमा या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाचा एक झेल सोडलाय तो फलंदाज आपण स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय किसन डुमणे यावेळी अलकाताने कट करण्याचा प्रयत्न केलाय मात्र आपण पाहतोय फर्स्ट स्लिपचं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत वेगाने एक धाव कंप्लीट केली एका धावेने टीमची धावसंख्या पाहिली गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय तीन या धावसंख्येवरती काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पीएमचं षटक ज्या प्रकारे फेकावं असतं त्या प्रकारची गोलंदाजी इथे पाहायला मिळते आपण पाहू शकाल रोशन बसमाच्या माध्यमातून काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोशन बसमा या गोलंदाजाचे पुन्हा एकदा आपण पाहू शकाल पंचांच्या उजवीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता इथे आपण पाहू शकाल आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर अवघ्या तीन धावा फलकावरती आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या दोन्ही टीमच्या मात्र गोलंदाजी काय मैदानामध्ये चांगली होताना आपण पाहतोय रोशन या गोलंदाजाची या षटकातील शेवटचा चेंडू आहे मात्र शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल आपण पाहू शकाल रोशन या गोलंदाजाला लाखू टप्प्याचा होता इथे आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो मात्र पंच इशारा करते त्या ठिकाणी पहिलं षटक संपलंय पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त तीन या धावसंख्येवरती आहे
आपण पाहतोय किसनसाठी लॉंग ऑनला मात्र वन बाउन्स चेंडू क्लिअर केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत आपण पाहिला तर इथे एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका पाहिला होता लॉंग ऑनला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. तोपर्यंत आपण पाहिली एक धाव इथे वेगाने कंप्लीट केली आहे. मात्र एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 4 या धावसंख्येवरती. इथे मात्र चांगली गोलंदाजी होताना आपण पाहतोय बाबदेवाडी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा राजा बसमा. यावेळी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजन टार्गेट केलं जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पहिला फलंदाज आपण पाहू शकाल श्याम भगत. बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. बाबदेवाडी टीमच्या संघाच्या संघटनेला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो, स्पीडअप घ्या. आजच्या रात्री दिला आपण दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतो आपण पाहू शकाल. एका साईडला साईनाथ क्रिकेट संघ दोदाणी आणि त्याच्या विरोधात फाईट करणारी टीम आपण पाहतोय बाबदेवाडी. हे दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या होत्या रोशन बसमानं जबरदस्त गोलंदाजी केली होती. अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक फेकत असताना गोलंदाज राजा बसमाच्या माध्यमातून काय गोलंदाजी पाहायला मिळते अद्यापर्यंत विचार केला. या ठिकाणी एक धाव खर्च केल्या, एका फलंदाजाला माघारी जाण्याचं काम केलं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज राजाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये गेलाय लक्ष्मण हा फलंदाज. आणि एका साईडला आपण पाहू शकाल किसन डोमणे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. किसनचा विचार केला तामसाईच्या मैदानावरती या फलंदाजाने अक्षरशः मैदान गाजवलं होतं. चांगली फलंदाजी केली होती. चौकार षटकाराची आतषबाजी त्या मैदानामध्ये केली होती. मात्र त्यासारखे फलंदाजी या मैदानामध्ये देखील करावी लागेल, कारण बाबदेवाडी टीमचा देखील विचार केला. संघ देखील यंदाच्या हंगामामध्ये वनडे फॉर्म मध्ये असलेला संघ निश्चित आपण पाहू शकाल या मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस होता या ठिकाणी. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू खाली रोशन. बॅक टू बॅक दुसरा झटका. फलंदाज पाहू शकाल लक्ष्मण. बॅक टू द पवेलियन. त्यानंतर या स्पर्धेसाठी आलेले आमचे मान्यवर वासुदेव दादा बालेकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन देखील आलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. निश्चितपणे मैदानाकडे ओळूया. पुन्हा एकदा फलंदाज लक्ष्मण हा फलंदाज शून्यावरती बाद झालाय. नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय रवी सांबरी हा फलंदाज मैदानामध्ये जातोय. तर काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजा राजा या गोलंदाजाची आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहिलं होतं रोशन बसमानं या ठिकाणी केलं होतं. मात्र अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक फेकत असताना राजा बसमाची काय गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र एक धाव आतापर्यंत खर्च जरूर केली आहे. मात्र 2 फलंदाजाला माघारी जाण्याचं काम केलंय राजा या गोलंदाजानं. मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर असणार आहे गोलंदाज. मात्र विकेट हॅट्रिक संपन्न करेल का आपण पाहू शकाल. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपन्न करेल का गोलंदाज राजा बसमा. यावेळीचा चेंडू जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय. विकेट किपर क्षेत्ररक्षक करत असताना जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र तोपर्यंत आपण पाहिला एक धाव इथे वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्येत आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 5 या धावसंख्येवरती. मात्र दुसऱ्या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना इथून किसन या फलंदाजाला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण विचार केला अजूनपर्यंत. मात्र दुसऱ्या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या अवघ्या 5 धावा धावफलकावरती लगावल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या तसेच आमचे मान्यवर रमेश बसमा पोलीस पाटील दामणी त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या स्पर्धेच्या दमदार आयोजक आणि त्यानंतर रमेश पारधी आर.के. बिल्डर त्यांचं देखील विनंती आपण मंचावरती या. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 6 या धावसंख्येवरती. किसन या फलंदाजाला इथून आक्रमक फलंदाजी करावी लागेल, कारण संघ अडचणीत सापडलाय आणि अडचणीतून दूर करावा लागेल किसन या फलंदाजाला. या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहू शकाल. यावेळी रवी सांबरे गुड लेंथवरती चेंडू फेकला होता. सरळ टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. पंच इशारा करतायत या ठिकाणी. दुसरं षटक देखील संपलंय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला अवघ्या 6 या धावसंख्येवरती.
संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो अवघ्या 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती शालिक. हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. तर एका साईडला आपण पाहू शकाल फलंदाजा जो फलंदाज संघाचा संगणक आहे तो फलंदाज आपण पाहू शकाल किसन डुमणे हा फलंदाज मैदानामध्ये आणि एका साईडला आपण पाहतोय रवी सांबरी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथे किसनला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल कारण संघाची धावसंख्या पण पाहायला गेला अवघ्या 6 धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असणार दोघांनी टीमला. मात्र गोलंदाज आपण पाहतोय तिसरं षटक फेकत असताना शालिका गोलंदाज या बिलचा चेंडू आपण पाहिला. पहिला चेंडू पंच आमच्याकडे बळतायत. इट इज अ वाईड बॉल. डावेस्टीच्या बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातोय आणि अवंतर एका धाब्याने टीमची धावसंख्येत आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. मात्र हळूहळू का होईना मात्र इथे धावफलकावरती दाबा लगावल्या जात आहेत. मात्र फलंदाज किसनला इथे आक्रमण करावं लागेल गोलंदाजावरती तुटून पाडावं लागेल आणि आता निश्चित आपण पाहू शकाल या स्पर्धेतून या मैदानात सोडावं लागेल. यावेळी लॉवर फुल टॉस होता बॅट्समॅन साइड जे आपण पाहू शकाल थर्डमॅन रिझन मध्ये शतरक्षक चेंडूवरती जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरे साडी निघाले मात्र धोक्याची घंटा होऊ शकते का. मात्र फलंदाज आपण पाहिला किसनने फलंदाजाने नाकार केला. मात्र एकच धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 8 या धावसंख्येवरती. तर धामणे गावचे पोलीस पाटील रमेश बसपा साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅच पण पाहू शकाल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती शालिक तिसरं षटक फेकत असताना काय कमबॅक इथे केलं जातोय गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी बँच इनसाइड एजा लॉंग स्टॉप रिझनला शतरक्षक चेंडू मागे जातोय तोपर्यंत आपण पाहिला तर जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळालं. मात्र आपण पाहतोय पाहता चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. हा येतोय रवीच्या बॅट मधून ब्रँडेड चौका. संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. यावेळी रवी या फलंदाजच्या बॅट मधून एक चौकार आलाय. इथून मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गुडलेंदवर चेंडू फेकला त्यानंतर टप्पा पडल्यानंतर सरळ उसळी घेतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि यावेळीचा चेंडू डॉट चेंडू फेकला जातोय. गोलंदाज शालिकच्या माध्यमातून आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये देखील कमबॅक केलं जाते. इथे आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या बाबदेवडे टीमच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक रोशननं फेकलं होता जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्यानंतर दुसरं षटक राजानं फेकलं होता राजानं देखील चांगली गोलंदाजी केली होती. तिसरं षटक फेकत असताना शालिक या गोलंदाजावरती आपण पाहू शकाल शालिक देखील तितकी चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. षटकातील उर्वरित काय चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 12 या धावसंख्येवर. मात्र तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहू शकाल फलंदाजा रवी या फलंदाजानं ज्याने एक चौकार आपल्या बॅट मधून जरूर दाखवलाय. मात्र आणखीन एखाद मोठा फटका या चेंडूवरती दाखवावा लागेल. पंचच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय शालिक या गोलंदाजाला पुढे सरकावून खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला शतरक्षक चेंडूवरती येतोय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू आपण पाहतोय या कलेक्ट केला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी साठी निघाले मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फेकी करा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला शतरक्षक संभाजीच्या माध्यमातून तोपर्यंत आपण पाहायला गेलो तरी ते 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचला इथे 14 या धावसंख्येवरती. षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित वाक्य मात्र शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे फटका येईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण प्रेक्षक सामना मात्र दरम्यान पाहू शकाल. तर बाजीपूर संघाचा संगणक आणि मोहदर संघाचा संगणक आला असेल आपण रिपोर्टिंग करा स्टेज समोर. यावेळी आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेट रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट केले जाते. दुसरे साठी निघाले आहेत मात्र मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल काय घडलं जात आहे. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केले जात आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचला इथे 16 या धावसंख्येवरती. बाबदेवाडी संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टीम मीटिंग घेऊ नका स्पीडअप करा तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्तरांकडे.
तिसरं षटक देखील संपलाय. 3 षटकांचा उर्वरित खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय अवघ्या 16 धावा इथे धाव फलकावरती. तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती राजा सामरी. हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. मात्र फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय किसन डुमने या फलंदाजाला. मात्र सलामीचा फलंदाज जरूर आले मैदानाच्या आतमध्ये. मात्र एकही मोठा फटका या फलंदाजाला मारू दिला नाही. मात्र काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. या वेळ फुल टॉस होता, लॉंग ऑनला उडवण्याचा प्रयत्न केला होता. शतरक्षक चेंडूच्या खाली आणखीन एक सफलता. फलंदाज आपण पाहू शकाल. पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. आणखीन एक झटका मिळतोय टीम धोदानी संघाला. फलंदाज किसन डुमने बॅक टू द पवेलियन. मनोहर बसपा साहेबांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण पाहू शकाल वाघाजीवाडी गावचा एक जबरदस्त समालोचक चंद्रदादा वाघ यांचं देखील या स्पर्धेमध्ये या मंचावरती आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅचकडे वळी आपण पाहतोय. या चौथं षटक फेकत असताना गोलंदाज राजा गोलंदाजी मार्कवरती. यावेळी आपण पाहतोय लोवर फुल टॉस होता, मात्र मिड विकेटला उडवण्याचा प्रयत्न केला होता. शतरक्षक चेंडू खाली येतोय. आणखीन एक झटका. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. पाहू शकाल यशवंत फलंदाज मैदानामध्ये गेला होता 5व्या क्रमांकावरती. मात्र तो फलंदाज देखील बाद झालाय. माघारी शून्यावरती माघारी येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. आपण पाहू शकाल जाणू हा फलंदाज मैदानामध्ये जातोय. बऱ्याच वर्षाचा अनुभव असणारा फलंदाज मैदानामध्ये. मात्र या फलंदाजाला इथे चांगली फटकेबाजी करावी लागेल. टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जेव्हा पोहोचला इथे 16 या धावसंख्येवर, तर मोदर संघाचा संघनायक आला असेल तर आपण स्टेजची रिपोर्टिंग करा. वाजेपूर संघाचा संघनायक मंचावरती आलाय. यानंतरची मॅच असणार आहे वाजापूर आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा मोहदर संघ. या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बापदेवाडी संघाचा संघनायक पण स्पीडअप करा मित्रांनो. आजच्या स्पर्धेतील दुसऱ्या रात्रीतील दुसरा सामना आपण पाहतोय. एका साईडला बापदेवाडी आणि एका साईडला आपण पाहतोय सायनाथ क्रिकेट संघ दोदाणी. या दोन संघाच्या मध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी दोदाणी संघाची धावसंख्या आपण पाहतोय अवघ्या 16 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटक फेकत असताना गोलंदाज राजा या गोलंदाजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी राजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित पाहायला बॅक टू बॅक 2 विकेट या फलंदाजाने घेतलं. मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन टिपलाय. मात्र गोलंदाज आपण पाहतोय राजा या गोलंदाजाला. तर फलंदाज स्ट्राईकवरती जाणू. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय पंचांकडे अपील. एसी ते पंचांचं बोर्ड आकाशाकडे. बॅक टू बॅक तिसरा झटका. फलंदाज जाणू मात्र शून्यावरती बाद होतोय. मोदर संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपण लवकर या मंचावरती नाणेफेकी करण्यासाठी. वाजापूर आणि मोदर संघ या दोन संघांच्या दरम्यान एक मॅच आपल्याला पाहायला मिळते. डी गटामधील पहिला सामना असणार आहे वाजापूर विपक्ष मोहदर. मात्र दोन्ही संघाचे संघनायक आपण स्टेजची रिपोर्टिंग करा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राजा हा गोलंदाज. यावेळी आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस या ठिकाणी आपण पाहिला तर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवरचा चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडू फेकला जातोय. आपण पाहतोय गोलंदाज राजा या गोलंदाजीच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये जवळपास विचार केला बापदेवाडी टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. कारण पहिलं षटक रोशननं फेकलं होतं. मात्र काय कमालीची गोलंदाजी पाहिली होती. त्यानंतर राजाने देखील चांगली गोलंदाजी केली होती. यावेळी शॉर्ट पिच होता. मात्र शॉर्ट पिचला उडवण्याचा प्रयत्न. मात्र यावेळी आपण पाहू शकाल निघून जातोय सीमा रेषा पलीकडं येतोय विश्वासच्या बॅट मधून षटका.
NS. तर 6 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो. संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. षटकातील काय चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा लॉंग ऑनला शतरक्षक चेंडू खाली येतोय. मात्र सुरेख झेल टिपली जातोय आणि किना एक फलंदाज बाद होतोय. मात्र पंच इशारा करते या ठिकाणा षटक देखील संपलाय. उर्वरित आपण पाहिला पहिला पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना दोन्ही टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. अवघ्या 22 धावा धाव फलकावरती. दोन्ही संघाचा संघानायकाला विनंती असेल आपण स्पीडअप करा. लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. तर मोहदर संघाचा संघनायक विनंती असेल आपण लवकर लवकर या टेस्टची रिपोर्टिंग करा. यानंतरचा सामना मात्र वाजापूर त्याच्या विरोधात खेळणारा मोदर संघ. वाजापूर संघाचा संघनायक इथे आलाय. मात्र मोदर संघाचा संघनायक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण लवकर रिपोर्टिंग करा. तर आपण पाहू शकाल पहिल्या पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करणारे दोन्ही टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर 22 धावा धावफलकावरती येणारे 24 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. येत्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या बाबदेवाडी टीमला दोन्ही संघाचे संघनायक आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. बाबदेवाडी संघाचे फलंदाज सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जा लवकर. तर निश्चित आपण पाहू शकाल धामणी गावचे पोलीस पाटील रमेश दादा भस्मा यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ज्यांच्याकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जो कूलर देण्यात आलाय मात्र तो कूलर त्यांनी पुरस्कृत केलाय. तर दोन्ही संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो. स्पीडअप घ्या. मनोहर दादा भस्मा यांच्याकडनं देखील एक कूलर देण्यात आलाय आणि किरण दादा डुमणे यांच्याकडनं देखील एक कूलर देण्यात आले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल. एका साईडला राजा आणि एका साईडला दोन्ही राज्य मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका साईडला राजा भस्मा आणि एका साईडला पण पाहू शकाल राजा सांबरी. हा दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 24 चेंडू 23 धावेची गरज आहे इथे बॅटिंग करणाऱ्या बाबदेवाडी टीमला. तर फलंदाज आपण गोलंदाजच्या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज संतोष शाह. गोलंदाजी मार्कवरती आलाय. मात्र पीएमचं षटक आहे. पीएमचं षटक कोणत्या प्रकारे फेकेल. मात्र 24 चेंडू मध्ये 23 धावा वाचवायच्यात. इथे वाचवणार का दोन्ही संघ आपण पाहू शकाल. मात्र गोलंदाज पहिले षटक फेकण्यासाठी आलाय संतोष. गोलंदाज संतोषला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे रोशनने केली होती त्यासारखी गोलंदाज संतोषला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्ट्राईक चेंडूवरती आपण पाहतोय राजा सांबरे. नॉन स्ट्राईक चेंडूवरती आपण पाहतोय राजा भस्मा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. पहिलं चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज आपण पाहू शकाल संतोषच्या गोलंदाजाला. दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू आपण पाहतोय राजा फलंदाज पेस करेल गोलंदाज संतोषच्या गोलंदाजाचा. पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय या ठिकाणी आपण निश्चित पाहू शकाल. फलंदाज राजा स्ट्राईक येण्यावरती 24 चेंडू या ठिकाणी 23 धावेचा पल्ला गाठायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या बाबदेवाडी टीमला निश्चित आपण पाहू शकाल. पंचांचा ग्रीन सिग्नल. पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी. ते पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज संतोषच्या गोलंदाजच्या माध्यमातून पण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर 23 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. इथे विजयासाठी बाबदेवाडी टीमला पण पाहू शकाल. फलंदाजी करणाऱ्या बाबदेवाडी टीमला फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय राजा सांबरे ऑफ फलंदाज. मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय राजा भस्मा ऑफ फलंदाजी मार्कवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपण पाहू शकाल
या बिलचा चेंडू पंच आमच्याकडे बळताय. टीटीचा वाईड बॉल उजव्या बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातोय आणि एक धाव इथे टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल आणि एका धावेने संघाचा धावफलक आपण पाहू शकाल 1 या धावसंख्येवरती. तर महोदर संघाचा संगणक विनंती असेल आपण टॉस साठी संपर्क करा. गोलंदाज पुन्हा एकदा पण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती यावेळी फुल टॉस होता मात्र कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला तर गलीमधून चेंडू निघून जातोय. ट्राबल होतोय सीमा रेषा पलीकडे येतोय फलंदाज राजाच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. निश्चित आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 5 या धावसंख्येवरती. 23 धावींचा पल्ला गाठत असताना इथे आपण पाहतोय राजाच्या बॅट मधून एक चौकार पाहतोय. मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज संतोष इथे आपण पाहिला मात्र संतोषला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय या बिलचा चेंडू पंच आमच्याकडे बळतायत या ठिकाणी. इट इज अ वाईड बॉल उजव्याशीच्या बाहेर जाणारा आणखीन एक अवंतर चेंडू फेकला जातोय. अवंतर एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 6 या धावसंख्येवरती. निश्चित आपण पाहू शकाल आमचे मान्यवर या ठिकाणी किरण दादा डुमणे यांचं देखील या स्पर्धा व्यासपीठावरती शिवबागमन त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण पाहू शकाल वामन सर इंदोळे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी गबर दरवडा साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आपण पाहू शकाल. त्यांचं मान्यवर ते देखील व्यासपीठावरती आले त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळी फुल टॉस होता. फुल टॉसला दिशा देण्याचं काम केलं. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज राजाच्या बॅट मधून. दुधनी संघाचा संगणक आपण कृपया लवकर मैदान सजून घ्या. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या कारण आपल्याकडे निश्चित आपण पाहायला गेलो नाईट स्पर्धा आहे. नाईट स्पर्धेचं खूप चांगलं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आयोजक आपण पाहायला गेलो जे पण दादा बसमा नितेश दादा बसमा आणि जे वाघोबा क्रिकेट संघ मोठी दामणी यांच्या विद्यमानाने स्पर्धा भरवण्यात आली आहे. आणि त्या स्पर्धेतील आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील दुसरा सामना आपण पाहतोय. एका साईडला बाबदेवाडी आणि एका साईडला आपण पाहतोय यावेळी आपण पाहतोय मिड विकेट रिजनला क्लिअर केला जातोय. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा चौकार फलंदाज राजा सांबरेच्या बॅट मधून. या 4 धाबीने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. अजून या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना राजाच्या बॅट मधून काय तडाखेदार बॅटिंग पाहायला मिळते. या बिलचा चेंडू आपण पाहतोय आणखी एक या बीट आपण पाहतोय यष्टिरक्षकाने केली चूक आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक येतोय चौकार. 4+1 अशा 5 धावा मिळतील. या 5 धाबीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. संघ जाऊन पोहोचला इथे 19 या धावसंख्येवरती. अजूनही आपण पाहायला गेलो तर 4 धाबींची गरज आहे इथे विजयासाठी. बॅटिंग करणाऱ्या बाबदेवाडी टीमला काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. राजा फलंदाच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. इथे रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न केला होता मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. काय कमालीचं या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज राजाच्या बॅट मधून काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामधील अजून काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहू शकाल अवघ्या 4 धाबीची गरज आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये हा सामना संपतोय की काय निश्चित आपण पाहतो. या ठिकाणी संतोष या गोलंदाजावरती प्रति आल्या 23 धाबींचा पल्ला गाठत असताना राजा फलंदाजाने काय फलंदाजी केली अजूनही विचार केला तर अवघ्या 4 धाबींची गरज आहे. मात्र या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय संतोष हलक्यात आणि कट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र यावेळी आपण पाहतोय
निर्धाव चेंडू फेकला जातोय, पंच इशारा करताय. आता षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या संपत्याने जर संघाची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जमा पोहोचला इथे 19 या धावसंख्येवरती. अजूनही 4 धाब्यांची गरज. दोन्ही संघाचा संगणकाला विनंती असेल आपण टीम मिटिंग घेऊ नका आणि मोदर संघाचा संगणक आला असेल तर आपण टॉस साठी या. अनिल संघाचा संगणक आला असेल तर आपण स्टेजची रिपोर्टिंग करा आणि भरोसे अंकुश संघाचा संगणक आला असेल तरी आपण स्टेजची रिपोर्टिंग करा मित्रांनो. गोलंदाज आपण पाहू शकाल दुसरे षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज. 18 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे इथे बॅटिंग करणाऱ्या टीम बाबदेवडे टीमला. फलंदाज आपण पाहू शकाल राजा भस्मा हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल राजा भस्मा या फलंदाजाला. राजा सांबरी या फलंदाजाची फलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये काय आक्रमक फलंदाजी केली. आक्रमक फलंदाजाने राजा या फलंदाजाने आक्रमक फलंदाजी केली. मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल. मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय किसन ढुमणे हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू आपण पाहतोय मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कबरला चांगलं क्षेत्ररक्षण केले जाते आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या पण पाहिली तर संघ जाम पोहोचला इथे 20 या धावसंख्येवरती. मात्र अजूनही विचार केला येणारे काही चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अवघ्या 3 धाब्यांची गरज आहे. वेळ बॅटिंग करणाऱ्या बाबदेवडे टीमला. राजा या फलंदाजाची काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये चौकाराची आतषबाजी या फलंदाजाने केली. तो फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. पाहायला गेलो तर पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. फलंदाज बॅट्स इनसाइड जिथे लागली होती आणि पहिला धक्का मिळतो बॅटिंग करणाऱ्या बाबदेवडे टीमला. फलंदाज राजा सांबरे बॅक टू द पबलॅन. डीजा पण पाहतोय राजा फलंदाजानं जबरदस्त बॅटिंग केली आणि तो फलंदाज इथे बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बाबदेववाडी संघाचा हिटमॅन ज्याच्याकडे पाहिलं जातं तो फलंदाज रोशन बस्मा मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना आपण पाहतोय. वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये रोशन बस्मा. मात्र अवघ्या 3 धाब्यांची गरज आहे. मात्र काही चेंडू शिल्लक असताना मात्र दुसरं षटक फेकत असताना गोलंदाज किसन डुमणे या गोलंदाजानं मात्र आपण पाहू शकाल एक सफलता मिळाली. राजा फलंदाज माघारी जडलाय. मात्र फलंदाज नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ज्या फलंदाजाकडे चौकार षटकारांचे मारण्याची ताकद आहे तो फलंदाज आतमध्ये आपण पाहू शकाल. रोशन या वेळचा चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षाच्या हातामध्ये चेंडू विठवतोय. या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय. मात्र आणखीन एक डॉट चेंडू इथे फेकला जातोय किसन डुमणेच्या माध्यमातून. मात्र या गोलंदाजाला कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पहिले षटक मात्र संतोषनं फेकलं होतं. संतोषवरती चौकाराची आतषबाजी फलंदाज राजाने केली होती. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी लाजबाब गोलंदाजी किसनच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक धाव जरूर खर्च केली आहे. त्यानंतर इथे डॉट आणि डॉट चेंडू फेकले जात आहेत. काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय किसन डुमणे या गोलंदाजाची. मात्र अवघ्या 3 धाब्यांची गरज आहे. मात्र फलंदाजाला शांत मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय किसन या गोलंदाजाला. मात्र फलंदाज आपण पाहतोय रोशन या फलंदाजाला. तर एका साईड आपण पाहतोय राजा बस्मा फलंदाज आणि एका साईड आपण पाहतोय रोशन बस्मा हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळ हवेमध्ये फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तोपर्यंत आपण पाहिला तर इथे एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाचा धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. अजूनही 2 धाब्यांची गरज आहे इथे बॅटिंग करणाऱ्या बाबदेवडे टीमला आपण पाहतोय. राजा फलंदाज सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र उर्वरित आपण पाहिला दुसऱ्या षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न राजाचा इथे मैदानामध्ये पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय गली पॉइंट मधून चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पलीकडे येतोय विजयी फटका. शानदार चौकार फलंदाज राजाच्या बॅट मधून.